अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण पाहत आहोत दत्तगुरूंच्या गोष्टी गुरुचरित्रावरून. आज आपण पाहणार आहोत अध्याय 17. या अध्यायाच्या श्रवणाने ज्ञान आणि कृपा यांचा लाभ होतो. चला तर मग पाहूया आपण अध्याय 17. ब्रह्मचार्यास ज्ञानप्राप्ती. श्री गणेशाय नमः. सिद्धमुनी म्हणाले, नामधारका कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर असलेल्या बेलवडी गावाजवळ भुवनेश्वरी देवाचे देऊळ आहे. ते एक प्राचीन सिद्धस्थान आहे. तेथे असलेल्या औदुंबरापाशी श्रीगुरूंनी वास्तव्य केले आहे. बराच काळ ते गुप्त रूपानेच वावरले. ते सामान्य तपस्व्याप्रमाणे स्नानसंध्या करीत, जप तप व्रत करीत, गावात हिंडून भिक्षा मागीत. चातुर्मासाचे सर्व दिवस त्यांनी अनुष्ठानातच घालवले. ते ऐकून नामधारक म्हणाले, महाराज, श्री गुरु नृसिंह सरस्वती हे तर परमात्मा स्वरूप प्राप्त पूर्ण सिद्धी होते. तरीही त्यांनी अनुष्ठाने केली, भिक्षा मागितली, असं त्यांनी का केले? सिद्धमुनी म्हणाले, ज्ञानप्राप्ती झाली तरी तपश्चर्या सोडू नये. समाजात मान्यवर जन जसे आचरण करतात त्याचे सामान्य लोक अनुसरण करीत असतात. हे तू लक्षात घे. भिक्षेविषयी सांगायचे तर ती एक पवित्र वृत्ती आहे. संन्यासांनी परिग्रह न करणे, भिक्षेवरच उदरनिर्वाह करणे आणि सर्व काळ साधनामग्न राहणे हाच त्या आश्रमाचा धर्म आहे. दत्तात्रेय व शंकर हे भिक्षा मागतात, त्याचे हेच कारण आहे. भिक्षेसाठी हिंडताना निज कृपेने भक्तांचा, तीन आर्तांचा उद्धार करणे हाच मुख्य उद्देश असतो. श्री गुरु बेलवडीमध्ये गुप्त रूपाने राहत असले तरी त्यांची सत्कृती व्हायची ती झालीच. त्यांचे महात्म्य लोकात कसे प्रकट झाले ते मी तुला सांगतो, ते ध्यानपूर्वक ऐक. कोल्हापुरात एक वेदशास्त्र संपन्न ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता. त्याला विद्वज्जनांमध्ये फार मान होता. त्याचा मुलगा बुद्धिहीन व मूर्ख होता. त्याचे माता पिता तो लहान असतानाच वारले. त्याच्या आप्त स्वकीयांनी त्याचे पालनपोषण केले. कुळाचाराला अनुसरून 7व्या वर्षी त्याची मुंज केली. शिकण्यासाठी अध्यापकांकडे पाठविले, पण विद्याभ्यास काही येईना. शिकवलेले काही लक्षात राहत नसे. ब्राह्मणाला विद्या यायलाच हवी, त्याशिवाय उदरनिर्वाह कसा होणार? लोक त्याला अडाणी म्हणून हिणवू लागले. तो म्हणायचा, मी पूर्वजन्मी विद्यादान केले नसेल म्हणून या जन्मात मला विद्याभ्यास येत नाही. त्याला मी तरी काय करू? आता आपणच काही उपाय करा. त्यावर लोक हसून म्हणायचे, तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल, या जन्मी तू भिक्षेवरच पोट भर. अशा प्रकारे सातत्याने अवहेलना होऊ लागल्याने तो ब्राह्मण कुमार अतिशय दुःखी झाला. विद्या येत नाही याची खंत करीत ग्राम सोडून निघाला. त्याच्या मनात एकसारखे आत्महत्येचे विचार येत होते. रात्रीच्या सुमारास तो भिलवडीस आला. तेथे भुवनेश्वरीचे दर्शन घेतले. त्याने अन्नोदक टाकले आणि तिच्यासमोर धरले धरून बसला. तो जगदंबेला आक्रोश करून सातत्याने विनंती करत होता, आई, सर्वांनी माझी हेटाळणी केली, पण तू तरी उपेक्षा करू नकोस. मला मार्ग दाखव, माझ्यावर कृपा कर. 3 दिवस लोटले. शेवटी अगदीच निरुपाय झाला. तेव्हा तो देवीला म्हणाला, माते, तू मला स्वप्नात येऊन मार्गदर्शन करशील असे वाटत होते, पण तूही पाठ फिरवलीस. आता मी काय करू? कुठे जाऊ? थांब, मी तुला माझी जीभच अर्पण करतो. तरी कृपा केली नाहीस तर शिरस तुझ्या चरणी वाहीन. त्याने खरोखरच आपली जीभ कापली आणि देवी मूर्तीच्या चरणी वाहिली. तो त्याचा निर्धार पाहून देवीला करुणा आली. त्या रात्री त्याच्या स्वप्नात जाऊन ती म्हणाली, बाळा ब्रह्मचार्या, तू माझ्यावर रागू नकोस. कृष्णेच्या पश्चिम तीरावर औदुंबराखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष वास्तव्यास आहेस. तू त्यांना शरण जा, ते तुझी इच्छा पुरवतील. त्या दृष्टांताने ब्राह्मण कुमाराला जाग आली. देवीला वंदन करून तो कृष्ण नदीच्या दिशेने धावला. प्रवाह झेप घेऊन पलीकडे गेला. तेथे औदुंबराखाली श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज बसले होते. त्यांना पाहता त्याला अत्यानंद झाला. त्याने त्यांचे पाय धरले. जीभ नसल्यामुळे त्याला बोलता येत नसले तरी अंतर्ज्ञानी श्रीगुरूंनी त्याचा मनोभाव जाणला होता. त्यांनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला. तर काय आश्चर्य, त्याला पुन्हा जीभ आली. त्याला वेद, शास्त्र, पुराणे, तर्कशास्त्र, भाषा, व्याकरण सर्व ज्ञान प्राप्त झाले. परिसर स्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण व्हावे तसे श्रीगुरूंच्या पुनीत स्पर्शाने त्या ब्रह्मचार्यास पांडित्य प्राप्त झाले. सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, असा आहे गुरुचा महिमा. ते ज्या ठिकाणी राहतात त्या स्थानालाही महत्त्व प्राप्त होते. अशा प्रकारे येथे आपला अध्याय 17 ब्रह्मचार्य ज्ञानप्राप्ती समाप्त होत आहे. आता पुढील भाग पुढील अध्यायांमध्ये.
धन्यवाद.